आमचे प्रश्न काही निर्माण होतात की एक महिला डॉक्टर अर्ज करते, ती सांगते की मला अनफिट माणसाला फिट असायला सांगितलं, मी त्या माणसाला 2D इको करायला सांगितलेली आहे, तो 2D इको करायला जाणार होता, त्याचा 200च्या वर BP होता आणि मी आर्ग्यू करते, मी वाद घालते, मी काम करत नाही असं म्हणून माझी तक्रार केली गेली, डिपार्टमेंटकडे तक्रार केली गेली. मी डिपार्टमेंटला विचारलं की अरे माझ्याबद्दल काय नेमकी तक्रार आहे, तुम्ही काय कारवाई केली ती मला सांगा, आणि ती कारवाई अजिबात सांगितली जात नाही की कोणती कारवाई झालेली आहे. त्यानंतर ती वैतागते, आपण सगळे पत्रकार असण्यापेक्षा माणूस आहात. म्हणजे मला फार चिडचिड याच्यासाठी होते की वैशाली हगवणे प्रकरणात पण हेच झालं होतं. हगवणे प्रकरणात त्या माऊलीने आत्महत्या केली आणि तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं. वैष्णवी हगवणे प्रकरणातही तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं. सेम मोडस ऑपरेंडसी आता करताय, सेम आताही संपदा मुंडेचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिचं चारित्र्य ठीक नव्हतं, ती कोणाला तरी भेटत होती, तिचे काय संबंध होते, असा गलिच्छपणा चाललेला आहे. लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना की तुम्ही एखाद्याच्या मेल्यानंतर तुम्ही त्याचं कॅरेक्टर असोसिएशन करताय. बरं, साधा प्रश्न आहे माझा की एखाद्या गावात जेव्हा आम्ही राहतो आणि त्या गावात आमचं घर असतं त्यावेळेला आम्ही त्याच गावात हॉटेल घेऊन राहत नाही. संपदा मुंडे रात्री 1 वाजता त्या हॉटेलमध्ये गेलीच कसं काय? ताई हॉटेलचा फोटो द्या मला जरा. संपदा मुंडे त्या हॉटेलमध्ये गेली कशी काय? हे हॉटेल आहे, हॉटेल मधुदीप. या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता संपदा मुंडेला एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहीत नाही. काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती, सही होती, सगळे डॉक्युमेंट ते घेऊन गेले असं सांगतायत. मी हेही डॉक्युमेंट मागितले पण ते डॉक्युमेंट घेऊन गेले असं सांगत आहेत. ते याच्यावर एका चकार शब्दाने बोलत नाहीयेत. आता ती का गेली रात्री 1 वाजता? तिला काय गरज पडली स्वतःचं घर असताना त्या हॉटेलमध्ये जायची? हे हॉटेल कुणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे मी. हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे. कोण आहे हा भोसले? हा भोसले रणजित सिंह, हा इकडचा भोसले आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकर आत्ता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा हा उमेदवार आहे. याच्या बाजूला अजून एक माणूस आहे, यांचं नाव आहे जयकुमार गोरे. काल जयकुमार गोरे त्यांच्या स्टेजवर होते. जयकुमार गोरेवरही एका महिलेने फार आरोप केलेले आहेत. लक्षात घ्या, जयकुमार गोरे बाजूलाच राहतात. जयकुमार गोरे, भोसले, रणजित सिंह नाईक निंबाळकर सगळे एका फ्रेम मध्ये दिसत आहेत. आणि या माणसाचे हे हॉटेल आहे. ये रिश्ता क्या कहलाता है. का या हॉटेलवर बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय संपदा मुंडेचा जीव गेला का? काय संपदा मुंडेची हत्या झाली का? संपदा मुंडेने आत्महत्या केली की संपदा मुंडेने हत्या केली? हत्या झाली. तुम्ही म्हणाल की मी डायरेक्ट आत्महत्या आणि हत्या यावर का बोलतेय? मी यावर आपल्याला 2 व्हिडिओ दाखवले पाहिजेत. जर आपल्याला आठवत असेल याच्या आधी एक काय म्हणता येईल त्याला, साधारणतः 2 वर्षांपूर्वी ननावरे नावाचं नाव तुम्हाला आठवत असेल. नंदकुमार ननावरे. कोण नंदकुमार ननावरे? आमदार कलानी यांचा PA. नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको हे प्रचंड त्रस्त झाले आणि त्रस्त होऊन त्यांनी सांगितलं की बाबा आमचं कुणीच ऐकून घेत नाहीये आणि आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. हा आहे नंदकुमार ननावरे. मी पूर्ण ऐकायचे असेल मी पूर्ण पण ऐकवते. माझ्या घरात येऊ त्याच्या मोबाईलमध्ये याच्यात त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलेलं आहे आणि जीव दिला, आत्महत्या केली. जे वकील आहे त्याचे CCTV आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि सेव्ह करून ठेवले. माझ्या घरात येऊन ते त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत होते आणि न बोलवता आले आणि जाता जाईल. त्यामुळे माझ्या घरात हा व्हिडिओ सगळीकडून काढून टाकलेला आहे. हे फार विशेष आहे. हा व्हिडिओ युट्यूबवर शिल्लक ठेवला नाही. देशमुखांचे वडील. त्यामुळे आम्हाला त्याच्या म्हणजे
इतक्या पद्धतशीरपणे टॉर्चर केलंय आणि इतकं फुल प्लॅन केलेलं असल्यामुळे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दुसरं बाकी इतर गुन्ह्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. बाकी चौकशी व्हावी, परंतु मूळ जो आहे तो संग्राम निघायचा त्याला मदत करणार नाही. परत एकदा ऐका. मला जास्त काही बोलायचं नाही. बाकी चौकशी व्हावी, परंतु मूळ जो आहे संग्राम संग्राम निकाळजे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर. आता या माणसाला, हा माणूस मरून गेला, दोघा नवरा बायकोनी आत्महत्या केली, पण दोघांनी आत्महत्या केल्यानंतरही यांना बिचाऱ्यांना काही न्याय मिळालाच नाही. मग याचा भाऊ धनंजय ननावरे पुढे आला. हाही व्हिडिओ आपण सोशल मीडियात बघितला असेल की धनंजय ननावरे पुढे येतो आणि तो सांगतो की माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, जोपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही तोपर्यंत मी माझा रोज एक एक अवयव कट करेल आणि देवेंद्र फडणवीसांना भेट देईल. आणि तो स्वतःचा एक बोट कापतो, व्हिडिओ बनवतो आणि तो म्हणतो की हे बोट घ्या माझं फडणवीस साहेब. काल फडणवीसांनी क्लीन चिट दिली ना, फडणवीसांनी ज्यांना क्लीन चिट दिली तो माणूस चक्क नंदकुमार ननावरे आणि नंदकुमार ननावरेची बायको मरताना ज्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं, काल त्याला ते क्लीन चिट देत होते. त्याचा भाऊ याने सोशल मीडियाच्या समोर येऊन, तोही व्हिडिओ आहे माझ्याकडे, तोही पाठवते मी आपल्याला, की तो आपलं बोट तोडून घेतो, एक एक अवयव तोडतो. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात आणि नंतर चौकशी लागते, पण चौकशीत फक्त बालाजी किनीकरचं नाव घेतलं जातं. रणजित सिंह निंबाळकर मात्र वाचतात. बालाजी किनीकर शिंदेचे आमदार आहेत. काय म्हणजे आपल्या सत्तेचा गैरवापर करणारे. यांची मोडस ऑपरेंडसी आहे की पोलीस स्टेशनला हाताशी धरायचं, जो कोणी आपल्या डोक्याच्या वर जातो किंवा जो कोणी आपलं ऐकत नाही त्यांना आपण पाहिजे त्या पद्धतीने त्यांना दाबत राहायचं. हा एक फोटो आहे माझ्याकडे. ही जी मुलगी आहे फोटोतली, हिची बहीण एक आहे. जुळ्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे एकटी संपदा मुंडे नाहीये आत्महत्या करणारी.